नमस्कार, मी रेखा. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण पावसाळ्यात ज्या रानभाज्या उगवल्या जातात त्यापैकी कुरडूची भाजी आहे, ती कशी करायची ते पाहणार आहोत. तर ही कुरडूची भाजी बाजारात पावसाळ्यात सहज उपलब्ध होते. हे अशा पद्धतीचे तिचे पाने असतात, तुम्ही पाहू शकता. आणि या भाजी करण्यासाठी याची फक्त पानेच घेतली जातात सहसा. तर सर्व पाने मी काढून घेतलेले आहे आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2 ते 3 पाण्याने, कारण त्यामध्ये माती असू शकते. आता ही धुवून घेतलेली पाने स्वच्छ आपण ती कापून घेऊया. बारीक चिरून घ्यायची आहे ही भाजी चिरून झालेली आहे. आता त्यासाठी खूप जास्त मसाले आपल्याला वापरायचे नाही आहे. अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये ही भाजी आपण करणार आहोत. तिची जी ओरिजिनल चव आहे ती लागली पाहिजे यासाठी. आता खलबत्त्यामध्ये मी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेला आहे आणि अगदी एकच कांदा आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, तो कापून घेतला आहे. तर कढईमध्ये एकच चमचा तेल घेतलं आहे. जिरे घालायचे आहेत पाव चमचा आणि हिंग घातलेला आहे. ठेचून घेतलेले मिरची आणि लसूण आणि त्यानंतर कांदा घालूया. कांदा थोडासा मऊ करायचा आहे, खूप जास्त आपल्याला कांदा ब्राऊन करायचा नाही आहे. त्यानंतर लगेच आपण टोमॅटो पण घालून घेऊया. साधारण 2 ते 3 मिनिट परतून झालं की यामध्ये आपल्याला ही भाजी घालायची आहे. स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे. ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भाजी अशा पद्धतीने परतून घ्यायची आहे. साधारण 3-4 मिनिट परतल्यानंतर ती अशा पद्धतीने कमी होते. मग त्यानुसार आपल्याला मिठाचा अंदाज येतो. मग त्यानंतर आपण मीठ घालणार आहोत. यात पाणी घालायची आवश्यकता नाही आहे, ती अशीच वाफेवर शिजते. मी इथे फक्त साधारण 1 चमचाभर पाणी घातलं असेल. खलबत्त्याला लागलेला ठेचा तो धुवून घेतला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता ओलं खोबरं जे आहे ते थोडंसं घालूया. आणि आपली ही कोरडूची भाजी, पौष्टिक कोरडूची भाजी तयार आहे. औषधी गुणांनी युक्त अशी ही कोरडूची भाजी पावसाळ्यात बाजारात सहज उपलब्ध होते. तर मग तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा. तर ही कोरडूच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर अशा पद्धतीची ही रानभाजी औषधी गुणांनी युक्त, किडनीच्या आजारावर गुणकारी अशी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.